पहिला दृष्टिकोन माणसाकडे पाहत नाही तर माणूस काही आपण ओळखत नाही. आपल्याला माणूस कसा पाहिजे, नगरसेवक कसा असल्या पाहिजे, त्याला त्याची जाणीव असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. पण लोक काय पाहतात, जाणीव नाही पाहत, माणूस नाही पाहत. आपण व्होट देतो, दिलाही व्होट. सर्व आतापर्यंत आपण काँग्रेसलाही व्होट दिला, BJPलाही दिला आणि BSPलाही दिला. पण आपण त्याच्यातून काही घडवलं का? काहीच नाही घडलं. पाटील साहेब जे आहेत हे काहीतरी घडवतील हे असं मला वाटते आणि घडवतील. कारण का त्याच्यातली त्यांना जाणीव आहे. महानगरपालिकेची शिकलेले आहे आणि सवरलेले लोक आहेत. शिकलेल्या लोकांना माहिती असते महानगरपालिकेमध्ये कसा उमेदवार गेला पाहिजे. पण आपण काय करतो, ज्याची जाणीव नसल्यामुळे अरे बाहेरचा व्यक्ती आहे, बाहेरचा नाही तो आपल्या समाजाचा आहे. आपण आजपर्यंत वोट दिले, सर्वच दिले. कोणता नगरसेवक येते आपल्याकडे, कोणत्या आपल्या मांडते समस्या, मांडते गटरची समस्या, नळाची समस्या नाही मांडत. कारण का आपल्याकडे वेळ राहतच नाही, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. देतो का? नाही देत. कारण का आतापर्यंत मी माझी वय आहे 50. मी आमदारासोबत काम केलं, नगरसेवकही पाहिलं. लोक कसे आहे, आपल्या राज्याला बिर्याणी भेटते, दुसऱ्या दिवशी आपण व्होट मारायला जातो, बस झालं. मग 5 वर्ष काय टंटा हलवत बसतो. अरे दादा देतं का मला काहीतरी, माझ्या घरचं आहे, मी काय देऊ बे म्हणे, तुला तर दिलं होतं, माझं दिलं होतं, दारू पाडलं होतं, हो झालं त्यांनी म्हणते काय करू. तर कसं होते, आपल्या ज्या गरिबाच्या समस्या कोणत्या, गटर लाईन, पाण्याची लाईन. आता मी इथून जाता माझ्या घरापासचं चेंबर फुटला आहे, 1 वर्ष झालं आहे. गटरचं पाणी वाहून राहिलं, तुम्हाला त्रास होते रोजच जाता, ते सुधरवलं का? आता आपण आपली बाई होय, भगतबाई वंदनाबाई भगत आपली होय, कोणते कामं करून राहिली, ते कामं नाही करून राहिली. हा GR आला आहे महानगरपालिकेकडून म्हणून हा बनला आहे रोड बनल्यानं कोणता त्रास आहे आपल्याला वाटते, अरे रोड बनला खूप चांगलं वाटते. पण रोड बनल्याने एवढा त्रास आहे की तुम्हाला डांबराच्या रोडात व सिमेंटच्या रोडात काय फरक आहे याची जाणीव आहे. हर उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढं गरम होते की आपली लेकरं खेळू नाही शकत त्या रोडवर, याची जाणीव नाही. अरे आपल्याला वाटते खूप मस्त रोड बनला आहे, पण त्या रोडामुळे आपल्याला खूप त्रास आहे, खूप गरम होते. आपण दाराच्या बाहेर उभं राहू नाही शकत, दाराच्या बाहेर उभं राहू शकत. आता नंतर आपल्याकडे विजेचे बिल किती वाढले. आपण साधारण माणूस, माझ्याच घरची गोष्ट सांगतो, मला 300 रुपये महिना यायचा, आता मला 700 रुपये महिना येते. कारण का सरकार हिटलरशाही सरकार चालू आहे BJPची. तुम्हाला काय वाटते, अरे येते बिल भरून द्या, पण तुमचे ह्या घामाचे पैसे, हरामाचे पैसे नाही का सर, हे घामाचे पैसे आपले महिन्याचे. कारण BJP अशी सरकार चालू आहे हिटलरशाही, कोणाचं ऐकत नाही. पण आपण तेवढ्या दूर न जाता महानगरपालिकेमध्ये फुले आंबेडकर शाहूचा माणूस आहे, प्रकाश आंबेडकर शाहू साहेबांनी दिलेलं आहे, ते उभे राहतील. आपली हे इच्छा राहिली पाहिजे. आता BSP तुम्हाला सांगतो, बाबासाहेब काशीराम होता तेव्हापर्यंत BSP चांगली होती. मायावती हे शिकलेली बाई आहे आणि पुऱ्या राज्यात पतन झाली आहे BSP. आता एवढं लक्षात करा, प्रकाश भाऊ आंबेडकर बहुजन आघाडी समाजाचा उमेदवार उभा राहणार आहे, आपण त्यांनाच व्होट करा. एवढं बोलून जय भीम घेतलं. जय भीम, जय भीम.